आज मी तुम्हाला बटाट्याचं फ्रेंच फ्राईज करून दाखवणार आहे। अगदी एकदम सोप्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राय कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी हे 2 बटाटे घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत। आता आपण साल काढून घेऊया। आपल्याला याला शिजवायचं नाही की सुकवायचं नाही, पटकन एक 10 मिनिटांमध्ये फ्रेंच फ्राईज होतात। खायला पण एकदम कुरकुरीत आणि मस्त तयार होतात। मी बटाट्याची साल काढून घेतलेले आणि स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर आपण कपड्याने पुसून घेणार आहोत। पाणी सगळं पुसून काढायचं बटाट्याला लागलेलं, मग सुकवून द्यायचं, कारण आपण त्याला परत शिजवायचं नाही की परत आपण धुणार नाही कापल्यानंतर। त्यामुळे आधी धुवून घ्यायचा बटाटा, स्वच्छ पुसून घ्यायचा। बटाटे धुवून झाले की आपण कापून घेणार आहोत। तर बटाटे ना असा जेवढा लांब असेल तेवढा बटाटा असा लांब बघून घ्यायचा, म्हणजे फ्रेंच फ्राईज खूप लांब आणि दिसायला पण बाहेर कसे आपण खातो एकदम तसे होतात। बटाटा तर मी कापून घेते। जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही ठेवायचा। तर परत आपण इथून मधून एक कट देणार आहोत। असे चौकोनी तुकडे झाले पाहिजे, असेच असतात ना, त्याला पण मी कट करून घेते। त्यासाठी बटाटा मोठा आणि लांब घ्यायचा। आता हे मी सगळं असंच करून घेते। हा दुसरा बटाटा आहे, हा मोठा बटाटा मी घेतलेला। याचे कसे लांब लांब होत आहेत, त्यासाठी हा मोठा लांब बटाटा घ्यायचा। आता हे कापलेले बटाटे आपण एका ताटामध्ये घ्यायचे। ओलावा आहे बटाट्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण पुन्हा पुसून घेणार आहोत। कपडा स्वच्छ घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा आणि बटाटा पण पुसून घेणार आहोत। ही रेसिपी एकदम पटकन होणार आहे आणि सगळ्या लहान मुलांना मोठ्यांना आवडते। लहान मुलांना तर आवडते, पण मोठ्यांना पण हे फ्रेंच फ्राय आवडतात। आता बघा, हे सगळे मी पुसून घेतलेले आहेत आणि हा मी बटाटा घेतला, हा एकदम कमी स्टार्च आहे बटाट्यामध्ये, त्यामुळे आपण याला शिजवायचं नाही की सुकवायचं नाही आहे। आता याच्यानंतर काय करायचं, अर्धा चमचा किंवा 1 चमचा कॉर्नफ्लॉवर लावायचा। पण जास्त लावायचं नाही, फक्त थोडंसं कॉर्नफ्लॉवर, नुसतं त्याला बटाट्याला लागलं पाहिजे थोडंसं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं नाही, मीठ जर घातलं ना तुम्ही तर सगळं बटाट्याला पाणी सुटेल, म्हणून मीठ आत्ता घालायचं नाही, मीठ तळल्यानंतर घालायचं। हे बघा, जर तुम्हाला उपवासाला करायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ वापरू शकता। आत्ता हे कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोटचं बाजारात पीठ मिळतं, ते लावू शकता। आता हे आपण फ्राय करून घेणार आहोत। 1-2-3 मिनटं असं ठेवायचं आणि नंतर आपण फ्राय करून घेऊया। आपण तेल गरम झाले का बघूया। मीडियम तेल गरम करून घ्यायचं। किती पटकन होतं हे बघा फ्रेंच फ्राय। हे बघा तळून झालेत। आता तुम्हाला जर लगेच खायचे असले ना तर तुम्ही अजून कुरकुरीत करायचे आणि लगेच खायला घ्यायचे मीठ टाकून। पण जर आपल्याला उद्या खायचे असतील तर काय करायचं, अर्धवट तळायचे। हे असे अर्धवट तळायचे आणि नंतर मग हवाबंद पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही जेव्हा खायचे असेल तेव्हा मग तळून घ्यायचे। आता हे बघा, मी हे असे अर्धवट तळले, एकदम सगळे तळायचे नाही जास्त। हे बघा किती मस्त दिसत आहेत ना। आता हे मी असे सगळे तळून घेते। हे बघा, तुम्ही बघू शकता मी हे सगळे फ्रेंच फ्राय तळून घेतलेले आहेत। हे हाफ तळून घेतलेले आहेत, हाफ फ्राय केलेले आहेत। आता आपण पुन्हा एकदा
पुन्हा एकदा तळून घेणार आहोत, म्हणजे मग ते कुरकुरीत आणि जसे बाजारमध्ये मिळतात ना तसे होतात. ते असे तुम्ही करून स्टोअर करू शकता, हाफ फ्राय करून स्टोअर करू शकता. आता हाफ फ्राय तळून घेतलेले, आता आपण फुल फ्राय करणार आहोत. आता तेल गरम एकदम करून घ्यायचं आणि हे तळलेले फ्रेंच फ्राय पुन्हा आपण तळून घेणार आहोत. जेवढे आपल्याला खायचे असतील तेव्हाच आपण तळून घ्यायचे तेवढे सगळे. असं केल्याने काय होतं, एकदम कुरकुरीत असे होतात फ्रेंच फ्राय. म्हणजे बाजारमध्ये मिळतात ना तसे होतात एकदम कुरकुरीत. एकदम पूर्ण बुडबुडे जाईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे. गॅस फास्टच ठेवायचा. हे बघा कलर बदललेला आहे. हे तळून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. हे बघा हे दुसरे पण टाकलेले मी तळून झालेले आहे. सगळे असेच तळून घेते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा हे फ्रेंच फ्राय तयार झालेले आहेत. तुम्हाला एक मोडून दाखवते बघा. आतून नरम आणि वरून कुरकुरीत असे आहेत. तर काय करायचं, आपण त्याला मसाला लावणार आहोत. आपल्याला जेवढे खायचे आहेत तेवढे घ्यायचे. थोडंसं मीठ आणि हा पेरी पेरी मसाला किंवा लाल तिखट तुम्ही घाला. हे नंतर असं टॉस करायचं. आवाज येतोय ना कुरकुरीत आहे. आपले आता फ्रेंच फ्राय तयार आहे. आपण सॉस बरोबर सर्व करूया.